तू हिरे माझा मितवा मालिकेचा प्रेक्षकांनो आजचा प्रोमो एकदम जबरदस्त होता। या प्रोमोमध्ये आपण पाहिलंय की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी यांना पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये क्वालिफाय तर झालेत आणि ते जिंकलेत असं पण सांगण्यात आलेलं आहे। पण अचानकपणे आता मालिकेच्या राऊंडमध्ये एकदमच चेंज करण्यात आलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता बदल असा करण्यात आलाय की अर्णव आणि ईश्वरी यांना डिस्क्वालिफाय केलंय कारण त्यांनी नियम मोडलेत। पण प्रेक्षकांनो मात्र आता हे नियम त्यांनी मोडलेले नाहीयेत, तर या सगळ्या मागे कारस्थानी असणारी नम्रता हिने आता काय कांड केलंय आणि ते कांड मात्र आता इकडे बाकी दुसरं तिसरं कोणी नाहीये, आकाशनेच कसं काय पकडलंय आणि त्यानंतर सगळ्या जजेसच्या समोर आता ईश्वरी आणि अर्णव हे डिस्क्वालिफाय नाही, तर आता इकडे म्हणजे हे सगळं कारस्थान नम्रताने केलेलं आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे। काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया एपिसोड अजिबात चुकवू। इकडे आता अर्णव आणि ईश्वरी या जिंकल्यामुळे एक जल्लोष चाललेला आहे, पण त्याच वेळेला मात्र आता अचानकपणे इकडे गेम पलटण्यात आलाय, तो म्हणजे इकडे जजेस कडून। आणि जजेस सांगायला लागतायत की हे बघा या राऊंडला मात्र आपण जरी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आता मात्र इकडे हे दिलेलं आहे ट्रॉफी देण्यासाठी मात्र आता सेकंड राऊंडमध्ये पाठवले, पण इकडे काहीतरी निर्णय चुकलेला आहे आणि आता या सगळ्यामध्ये नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। हे ऐकल्यावर सौदामिनी खूपच खुश झालेली आहे। बरं इकडे ज्या वेळेला मात्र आता वल्लरीने टीव्ही लावलाय ती पण खूप खुश झाले, चला काहीतरी चांगलं आता मला पाहायला मिळालेलं आहे, म्हणून वल्लरीचा आनंदाचा पारा आता एकदम हाय आहे। आणि त्याच वेळेला वल्लरी विचार करते चला म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा अर्णव आणि ईश्वरी दुसऱ्या राऊंडला क्वालिफाईड नाही झाले, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। पण काय झालंय, कसं झालंय, कुणाला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि अचानकपणे अर्णव आणि ईश्वरी यांना डिस्क्वालिफाय का केलंय हे मात्र सगळ्यांसाठी मात्र एक चर्चेचा विषय झालाय। इकडे जजेस सांगायला लागतात हे बघा म्हणजे आता त्यांनी जे काही केलंय ना त्यामुळे ते म्हणजे त्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे असं म्हटलं। इकडे जजेस सांगायला लागतात की 1 मिनिट थांबा, आम्ही जे काही सांगतोय ते आधी नीट ऐकून घ्या। अर्णव आणि ईश्वरी यांनी चीटिंग केलेली आहे। आता कुणालाच कळायला मार्ग नाहीये की अर्णव आणि ईश्वरी यांनी नक्की काय चीटिंग केलेली आहे ते, आणि त्यावरती मात्र सगळेजण गडबडलेले आहेत आणि आता सगळेजण म्हणायला लागतात काय झालंय तरी काय, आणि त्यावरती जजेस सांगतात 1 मिनिट मी तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगतो की यांनी आता काय केलं होतं ते। असं म्हटल्यावरती मात्र आता जजेस सांगायला लागतात आपल्याला आपली अट अशी होती की जे फॅब्रिक ज्याला मिळालेलं आहे त्याच फॅब्रिक मधून आता हे सगळं बनवायचं आहे, पण अर्णव आणि ईश्वरी यांनी जो काही ड्रेस बनवलेला आहे तो त्यांना मिळालेल्या फॅब्रिक मधून बनवला गेलेला नाहीये। असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय, कारण सगळेच जण पाहत असतात की अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मात्र आता तिथे जे काही समोर सामान आहे त्या सामानामध्ये मात्र आता ड्रेस केलेला आहे आणि या व्यतिरिक्त वेगळं त्यांनी काही केलेलंच नाहीये। अर्णव आता सांगायला खरं तर आता तुम्ही काहीतरी चुकीचंच बोलायला बघत आहात, तुम्ही मुद्दामच आम्हाला या सगळ्यामधून डिस्क्वालिफाय करताय का। यावरती आकाश म्हणतो आपण सगळ्यांनी पाहिलं इथे सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि इथे सगळीकडे मात्र आता चालू आहे की या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळं मटेरियल घेण्यात नाही आलेलं आहे। ईश्वरी सांगायला लागते 1 मिनिट आणि आता ईश्वरी म्हणायला लागते तुम्ही आता आम्हाला एक्सप्लेन करू शकाल का। यावरती सौदामिनी मात्र आता खूपच खुश झालेली आहे आणि त्यावरती मामा आणि अंजली हे सांगायला लागतात तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय का। अर्णव आणि ईश्वरी यांना आता हरवण्यासाठी ते काही नाहीये, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, काहीही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी चुकीचं काही करू शकत नाहीयेत। आणि यावरती मात्र आता जजेस सांगायला लागतात 1 मिनिट आम्ही तुम्हाला सगळ्या चिंध्या दिल्या होत्या ना। यावरती अर्णव म्हणतो मग माझा ड्रेस हा चिंधीमधलाच आहे। बाजूला असलेला आता इकडे पुतळ्याला घातलेला ड्रेस अर्णव दाखवतो आणि हे काय, या सगळ्या चिंध्याच गोळा करून मी आता ड्रेस शिवलेला आहे ना। यावरती ते म्हणायला लागतात 1 मिनिट या तुम्ही चिंध्या जरी घेतल्या असलात ना तरी तुम्ही कापड वापरलेलं आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय बोलताय तुम्ही। आणि यावरती ते सांगायला लागतात आमच्याकडे मात्र आता कंप्लेंट तुमच्याबद्दल आलेली आहे आणि असं म्हटल्यावरती तो आता म्हणायला लागतो कुणी
कुणी केले ही कंप्लेंट यावरती ईश्वरी म्हणते कोण करणार, सौदामिनी देशमुख यांच्याशिवाय मात्र आता कोण करणार ही कंप्लेंट असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेच जण सौदामिनीकडे पाहायला लागलेत. सौदामिनी सांगायला लागते मला काही गरज पडलेली नाहीये, जजेसना काहीतरी लक्षात आलं असेल ना आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्हाला डिस्क्वालिफाय केले. मी जजेसच्या निर्णयाचा मान ठेवते आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी यांना डिस्क्वालिफाय केलंच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे हे सगळा प्रकार चालू असताना सौदामिनी मुद्दामच या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच रूडली बोलत आहे. त्यानंतर अर्णव म्हणतो 1 मिनिट, तुम्ही CCTV फुटेज आता कंप्लीट केलेत तर तुम्हाला समजेल, CCTV फुटेज नीट पाहिलेत तर तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं चिटिंग केलेलं नाहीये. आणि त्यानंतर सगळेजण CCTV फुटेज पाहायला लागतात. CCTV फुटेज पाहत असताना मात्र आता त्या बॉक्सच्या इथे नम्रता घुटमळताना दिसत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे जजेस सांगायला लागतात हे बघा या बॉक्समध्ये काहीतरी अदलाबदल करून टाकण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावरती ईश्वरी आणि अर्णव दोघं जण ते पाहायला लागतात. आणि नमुताई तू, त्यावरती नम्रता म्हणते नाही मी काही केलेलं नाहीये, मी फक्त त्या बॉक्समध्ये काय होतं ते पाहत होते. आणि त्यावरती अर्णव म्हणतो 1 मिनिट, मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की या सगळ्यामध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये काहीही फेरफार केलेले नाहीयेत, आम्ही त्या बॉक्सच्या दिशेने फिरकलो सुद्धा नाही, तुम्हाला ही गोष्ट दिसत नाही आहे का. आणि असं म्हटल्यावरती जजेस म्हणतात आम्हाला ही गोष्ट स्पष्टपणे दिसते पण तुम्हाला ही गोष्ट दिसत नाहीये की आता तुमच्याच असलेल्या तुमच्या इथल्याच म्हणजे तुमच्याच रिलेटिव्हने हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव इकडे सांगायला लागतो 1 मिनिट नम्रता तू काय केलंस. नम्रता म्हणते नाही मी काहीच केलेलं नाहीये. आणि त्याच वेळेला फुटेज पाहिल्या इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे आकाश बोलायला लागतो काय चाललंय काय हे, म्हणजे या सगळ्या मात्र आता हे सगळं नम्रता तू का केलंस, तू का इकडे आली होतीस. नम्रता सांगायला लागते काही नाही, मी फक्त बॉक्स चेक करण्यासाठी तिकडे आता आले होते. आणि त्यावरती मात्र आता चिडलेला इकडे आकाश सांगायला लागतो, तिचं थोबाडे ते घेतो आणि तो सांगायला लागतो मुळातच या सगळ्यामध्ये आम्ही कॉम्पिटिशनचा भाग नाही आहोत आणि या सगळ्यामध्ये तू काय केलंस ते बरोबर बोल. यावरती ती म्हणते काही नाही, मी फक्त त्या चिंध्या बघायला गेले होते काय आहे ते आणि मला चिंध्या दिसल्यावरती तिकडून मी परत आले. पण या सगळ्यामध्ये आकाश मात्र चांगलाच चिडलाय, त्याला कळलंय की नम्रता काहीतरी तिकडे आगाऊगिरी करायला गेली होती पण ऑलरेडी तिकडे चिंध्या आहेत म्हटल्यावरती नम्रताने हा सगळा विषय सोडून दिलाय. आणि त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव जजेसच्या समोर आणि त्यानंतर मात्र ईश्वरी सांगायला लागते मुळातच जर काही झालं नसेल आणि तुम्ही अख्ख्या या सोशल मीडियावरती आम्हाला जर का बॅन करत आहात मग मात्र आम्ही इकडे आवाज उठवणार म्हणजे उठवणार आणि त्याचा तुम्हाला मात्र आता जाब द्यायला लागणार. अख्ख्या सोशल मीडियामधून मात्र आता इकडे लाईव्ह शो चालू असल्या कारणाने लाईव्हमध्ये आता कमेंट यायला लागलेल्या आहेत की ईश्वरी अर्णव यांच्यावरती अन्याय होतोय, ईश्वरी अर्णव यांच्यावरती अन्याय होतोय, या अन्यायाचा आम्ही आता पाठपुरावा करणार. फायनली या सगळ्यामध्ये मात्र आता जजेसना माघार घ्यावी लागलेली आहे आणि कोणताही सबळ पुरावा नाहीये की त्यांनी आता हे सगळे चेंज केलेत किंवा आता कापड चेंज केले. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जजेसना पुन्हा या सगळ्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांना क्वालिफाय करायला लागलेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र आता सगळ्यांनी पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरी यांचं आता स्वागत केलंय. अर्णव ईश्वरी खूपच खुश झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे सौदामिनीचा चेहरा पार पडलेला आहे. तिला आता कळतच नाहीये की आपण आता काय बोलायचंय किंवा कसं बोलायचंय आणि सौदामिनी या सगळ्यामध्ये पुरती हादरलेली आहे. इकडे आता अर्णव ईश्वरी सगळीकडे आता अर्णव ईश्वरी हा विषय चालू असताना मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी हे क्वालिफाय झाल्यावरती आलेली आहे ती म्हणजे आता सौदामिनीकडे आणि सौदामिनीला सांगते जा किती जोर लावायचा तो लावा, या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आम्ही आता हार मानणार नाही आहोत, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानणार नाही आणि काहीही करणार नाही आहोत. तुम्ही जर का या सगळ्यामध्ये आम्हाला कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी आम्ही तुटणार नाही असं म्हणत तिने ठामपणे सौदामिनीला उत्तर दिल्यावरती चिडलेली सौदामिनी तिच्या अंगावरती हात उगारायला धावून आलेली असताना तिचा हात धरते ती म्हणजे आता इकडे स्वतः आता ईश्वरी आणि सांगायला लागते खबरदार पुन्हा आमच्या वाटेला गेलात तर, जर आमच्या वाटेला जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलात ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे, पुन्हा एकदा जर का आमच्या नादी लागलात तर या सगळ्यामध्ये 3-13 तुमचे आता मी वाजवून टाकेन असं म्हणत ईश्वरी
आणि त्यानंतर मात्र आता लगेचच ईश्वरी तिचा हात धरते. हात धरून तिला आता सांगायला लागते, यापुढे एकच राऊंडमधून आम्ही सिलेक्ट झालोय, पण यापुढे विजेते होईपर्यंत मात्र आता जे काही तुम्ही आमच्यासोबत करण्याचा प्रयत्न कराल ना चुकीचं काम, त्याच वेळेला मात्र आता तुम्हाला तुम्हाला हे करायला मी आता कमी करणार नाहीये, असं म्हणत तिने आता तिला चांगलाच इशारा दिलाय. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नम्रता पकडली गेलेली आहे. नम्रताने आत्तापर्यंत केलेली कारस्थानं ईश्वरीने मात्र आता इग्नोर केलेली असतात, पण यावेळेला मात्र आता नम्रता एक्सपोज झाले CCTV फुटेजमुळे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, येणाऱ्या भागामध्ये पुढचे राऊंड कसे काय असणार आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं या भागामध्ये आपल्याला मात्र आता बघायला मिळणार आहेत.